स्वागत आहे तुमच्या माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये. तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम वाड्याम ब्लॉग. आजचा ब्लॉग खूप खास आहे. तर मी चालले लोणावळ्याला आमच्या संविधानाच्या मीटिंगसाठी आणि मी एकटीच चालले. मुलं घरी आहेत. थोडंसं असं हे होतं आहे निशांगला ठेवून जाताना, पण तो पण खुश आहे. ठीक आहे जा बोललाय, त्यामुळे काही मला टेन्शन नाही. हॅलो बाय. मी जाणार आहे आज फिरायला. बाय. तर मंडळी, लास्ट टाइम तुम्ही आमच्या संविधानाचा एक कार्यक्रम बघितला असेल जो गावामध्ये केला होता. साहित्य संविधानात दिंडी मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ती काढली होती. आणि आता जी आहे ती एजीएम आहे संविधानामध्ये. आणि गेली 1-1.5 वर्ष झालं आम्ही या संविधानाचा छोटासा भाग आहे, मी आणि माझे मिस्टर. पण आम्हाला दोघांना एकत्रित वेळ देता येत नाही, त्यामुळे आम्ही दोघांनी वाटून घेतलेली आहे आमची संविधाना. म्हणजे गेल्या मिटिंगला गेले होते आणि ह्या मिटिंगला मी गेले होते. मी जाणार म्हटले व्लॉग तर बनणारच ना. सो आम्ही विरारवरून आम्ही 5 जण निघालो होतो. म्हणजे आम्ही 4 लेडीज आणि 1 पवार मॅडमचे आहो. आम्ही सगळे एजीएमसाठी विरारवरून निघालो होतो. लोणावळ्याला जाताना वाटेत येणारा जो निसर्गरम्य वातावरण आहे त्याला एन्जॉय करत, सोबतच पवार सरांचं जे ड्रायव्हिंग आहे ते एन्जॉय करत आम्ही म्हणजे लोणावळ्यासाठी प्रस्थान केलेलं आहे. वाटेमध्ये आम्हाला थोडंसं ट्रॅफिक लागलं, त्यामुळं मिटिंगला जाण्यासाठी आम्ही डॉट टायमिंगमध्येच पोचलो. थोडं आधी जाण्याचा आमचा प्लॅन होता, पण आम्हाला डॉट टायमिंगला गेलो. लोणावळ्यामध्ये गेल्यानंतर आम्ही गेलो, फ्रेश झालो आणि नंतर चहा नाश्ता करण्यासाठी आलो. आणि इथे मिटिंगची तयारी झाली होती. महिला विभागाकडून पवार मॅडम बोलणार होत्या, त्याची तयारी चालली होती. नाश्ता केला आणि आम्ही मिटिंग हॉलमध्ये निघालो. तर एवढ्या सगळ्या गाड्या लागल्या होत्या, त्या म्हणजे आमच्या संविधानवाल्यांच्या. पार्किंगमध्ये जागा उपलब्ध नव्हती, एवढ्या गाड्या म्हणजे आल्या होत्या. वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आली होती, त्यामुळे बरीच गर्दी झाली होती. आणि ही सगळी वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्त बाहेर असणारी लोक जी एक ठिकाणी जमा झाली होती आपले विचार मांडण्यासाठी. सो महिलांची जबाबदारी आम्ही पवार मॅडमकडे दिली होती. आम्ही सगळे म्हणजे 10 जणांचा ग्रुप केला होता. 10 जणांच्यामध्ये त्यांना विषय दिले, म्हणजे प्रश्न विचारले होते. त्याच्यावरती तुम्हाला आपलं मत मांडायचं होतं किंवा तुम्हाला काय बदल करायचे संविधानामध्ये अजून ते सांगायचं होतं. आणि आम्ही सगळ्या महिला इकडे चर्चा करून ते सांगत होतो की आम्हाला नेमकं काय करायचं आहे किंवा काय नाही. आता इकडे सगळ्या महिलांनी जबाबदारी पवार मॅडमकडे दिली, त्यामुळे पवार मॅडम एकदम जोशमध्ये काम करत होत्या. आणि इकडे संविधानाचा जो मित्रपरिवार होता किंवा संविधानाची सगळी टीम होती ती सगळी इथे एकत्रित जमा झाली होती. आणि एवढा भरपूर लोक एकाच वेळेला आली होती. एक खंत होती ती म्हणजे महिला कमी होत्या, पुरुष जास्त. त्यानंतर मिटिंगला सुरुवात झाली शिवपूजनाने आणि मग पुढे मिटिंग चालू झाली. वार्षिक सर्वसाधारण सभा क्रमांक 8 ची सुरुवात होत आहे. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. शांता राजा श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. तर मंडळी इकडे शिवपूजन झालं आणि त्यानंतर मिटिंगला सुरुवात झाली. आणि तुम्ही बघू शकता हॉलमध्ये एवढी गर्दी झाली होती, एवढे सगळे लोक आली होती. जवळजवळ 145-45च्या वर सभासद इथे उपस्थित होते. आणि स्वतःचं घर आणि स्वतःचा संसार, स्वतःचं सगळं न बघता समाजासाठी काहीतरी देण्याची ज्यांची इच्छा आहे तीच लोक इकडे सगळे आले होते. आणि खरंच खूप छान वाटलं एवढ्या सगळ्यांना भेटून. मंडळी तुम्हाला पुढे कंटिन्यू करतेच आहे, पण थोडंसं तुमच्याकडे हेडफोन असतील तर हेडफोन घालून पुढचे विचार ऐका, कारण थोडासा आवाज कमी येतोय. काही ठिकाणी आवाज कमी येतो, काही ठिकाणी जास्त येतो. सो तुम्ही एक रिक्वेस्ट असेल की तुम्ही हेडफोन काढून पुढची सभा एन्जॉय कराल. आणि आता जे होते ते आपले अण्णा पाटील सर ज्यांनी ह्या संघटनेची सुरुवात केली, त्यांनी त्यांच्या गावापासून सुरुवात केली होती. पण ते गावापुरती मर्यादित न राहता तालुकाभर त्याचं विस्तार झाला. आणि आता तालुक्याचा पण पुढे जाऊन आपल्या जिल्हास्तरीयमध्ये पण म्हणजे बाहेरचे पण लोक त्यात ते सहभागी आहेत. आणि आता देश पातळीवरती या संघटनेचा पुढे नेण्याचा विचार चाललेला आहे. त्यामुळे नक्की एकदा तुम्ही या सरांचे विचार ऐका. आणि पुढे जाऊन आपल्याला जर वाटलं तुम्हाला ऐकायला कमी आहे, म्हणजे थोडा आवाज कमी वाटतो, तर त्यावेळेला तुम्ही हेडफोन घालून नक्की ऐका. पण सांगायचा मुद्दा असा आहे की जोपर्यंत त्याची भावना प्रत्येकाच्या मनात येत नाही तोपर्यंत त्या संघटनेला, त्या चळवळीला बळ येत नाही. बऱ्याचदा आपण कामाच्या व्यापातून आपल्याला असं वाटायला लागते की आपण पुरेसा वेळ देतोय की नाही संघटनेसाठी. सदस्य म्हणून तर आहे, महिन्याचे वर्षाचे 250 रुपये भरले आपण, पण आपलं योगदान काय आहे याच्याबद्दल स्वतःबद्दलच एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं. मी थोड्या वेळापूर्वी राजेश बरोबर जेव्हा
एक गोष्ट फार मजेदार बोलला तो की खरंच आपण इतका वेळ देतोय का, खरंच आपण एवढी कामं केलीत का. स्वतःबद्दल सेल्फ क्रिटिकल असणं काय असतं ते याला म्हणतात. अगदी 2015च्या डिसेंबर पासून आतापर्यंत राजेश आर्य माझ्या बरोबर आहे. इतकी वर्ष आम्ही एकत्र काम केलं तरी आम्ही स्वतःबद्दल एवढे सेल्फ क्रिटिकल आहोत. हे असणं म्हणजे स्वतःला आपण खरंच योग्यतेचे आहोत की नाही हे वाटणं म्हणजे आपण ग्राउंडेड आहोत. आपल्याला एक जाणीव आहे की खरंच आपण तेवढ्या पात्रतेचे आहोत का, भोवतीचे आहात का. जेव्हा हे प्रश्न आपण विचारायला लागतो तेव्हा आपण कधीतरी वेळ काढतो. कधीतरी वाटते की आपण थोडासा वेळ संघटनेसाठी द्यायला पाहिजे आणि तो कधीतरी काढलेला वेळ हा संघटनेसाठी पुरेसा असतो, अमूल्य असतो. प्रत्येक वेळेस आपल्याला वेळ देता येणं शक्य नसतं कारण सगळेजण आपण संसार सांभाळून फॅमिली आणि नोकरी या सगळ्या गोष्टीतून एखादी संघटना चालवत असतो. त्याच्यामध्ये जर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या नसत्या तर कदाचित आपणही फार मोठे नेते, पंतप्रधान वगैरे झालो असतो. पण हे आपल्याला शक्य नसतं कारण आपण त्याच्याही पेक्षा मोठी जबाबदारी संसाराची, कुटुंबाची सांभाळत असतो. त्यातनं वेळ काढून जेव्हा आपण एकत्रितपणे येतो आणि त्या संघटनेसाठी थोडा वेळ का असेना, थोडी रक्कम थोडी का असेना आपण देण्याची इच्छा तरी व्यक्त करतो, ही संवेदना आहे. आणि मी जसं मूल्यांच्या बाबतीत बोललो की जेव्हा ही तुमची भावना मनामध्ये येते तेव्हा तुम्हाला वाटतं की काहीतरी आपण करायला पाहिजे. एखाद्याबद्दल सहानुभूती वाटणं हा साहजिक भाव आहे. पण त्या सहानुभूतीनंतर त्याच्यासाठी काहीतरी करावं वाटणं, त्याच्यातून काहीतरी नवनिर्माण करावं वाटणं ही संवेदना आहे. आणि संवेदनाच्या मगापासूनच्या ज्या काय भावना लोकांनी व्यक्त केल्या त्याच्यामध्ये एक गोष्ट दिसते की प्रत्येकाला काहीतरी करायचं आहे. हे काहीतरी झालं पाहिजे. ते कसं झालं पाहिजे, कोण करणार हे जरी माहिती नसलं तरी आपल्या मनामध्ये वाटतं की हे झालं पाहिजे. आजकाल जे काय जगामध्ये किंवा देशामध्ये चाललेलं आहे त्याच्यातनं एक गोष्ट आपल्या लक्षात येते की चांगुलपणा आहे पण तरीही वाईट गोष्टी फोफावत चाललेल्या आहेत. त्याला थांबवणं अक्षरशः कठीण होत चाललंय. त्याला तंत्रज्ञान कारणीभूत असेल किंवा सोशल मीडिया असेल किंवा अजून अनेक गोष्टी असतील. पण या सगळं चालू असतानाही संवेदना प्रत्येकाच्या मनामध्ये कुठे ना कुठे टिकून आहे. कुठे ना कुठे कधी आपण पेटून उठतो, आपल्याला बोलावं असं वाटतं पण त्या पद्धतीची ऐकणारी माणसं आपल्याला भेटत नाही. आज या निमित्ताने एजंटच्या निमित्तानं आपल्याकडे 4 नाही साधारणतः 150 लोक एकत्र आलेली आहेत. एकमेकांशी तुम्ही बोला, मनमोकळेपणाने बोला. आणि बोलण्यासाठी स्टेजच असेल अशातला भाग नाही आहे. गड चढताना तुमच्याकडे 3 तास असतील, उतरताना, जाताना, येताना आजूबाजूला दिसणाऱ्या प्रत्येक माणसाशी काही ना काही बोला. तुमच्या भावना व्यक्त करा. तुम्ही दिलेले सगळे सूचना, सुझाव सगळे आम्ही नोट डाऊन केलेले आहेत. त्याच्यावर आम्ही कामही करू. पण एकंदरीत हे सांगायचं आहे की जोपर्यंत आपली मूल्य टिकून आहेत, ज्या मूल्यांशी धरून आपण काम करतो तोपर्यंत ही संवेदना कायम जिवंत राहील. त्याच्यातल्या नेतृत्व करणारी माणसं बदलत राहतील. दुर्दैव हे आहे की कदाचित या 10 वर्षात त्याचा अध्यक्ष बदललेला नाहीये. मागच्या मीटिंग मध्ये पण आपण बोललो होतो. मी त्या विषयावर पुन्हा येणार नाही कारण त्यावेळेला आपण अग्री केलेलं आहे की 2027 पर्यंत कमिटी अशीच चालू आहे. पण हे बदल होणं गरजेचं आहे. आज PS मोहितेंनी इतक्या मेहनतीने काम करतायत ते कार्यकारी अध्यक्ष म्हणून आणि मी त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही आमचे भावी अध्यक्ष आहात. जी माणसं काम करतील, जी माणसं पुढे येतील त्याला संवेदना डोक्यावर घेईल याच्याबद्दल तर वादच नाहीये. त्यामुळे इथं कोणी मोठा किंवा छोटा असायचा भाग नाहीये. मनामध्ये एक काम करण्याची तळमळ असेल, जिद्द असेल तर ती सगळी माणसं आपल्यासाठी महत्वाची आहे. जेव्हा राम सेतू बांधला तेव्हा खारीने येऊन छोटीशी का असेल पण मदत केली आणि तिला आपण खारीचा वाटा म्हणून आजपर्यंत लोक बोलतात. तर तो खारीचा वाटा प्रत्येकाने उचलावा एवढीच अपेक्षा आहे. आता मी यापेक्षा जास्त बोलणार नाही. मला वाटतं बराच वेळ झालेला आहे. केसरकर सर तुम्ही पुढची कार्यवाही चालू करा. हे होते आमच्या संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष ज्यांनी आपलं मत मांडलं. आणि त्यानंतर आता प्रत्येक टीमने म्हणजे संवेदना फाउंडेशनच्या 9 टीम आहेत त्या 9 टीममधील प्रत्येक टीमने येऊन आपल्या कामाचा आढावा दिला. म्हणजे आम्ही गेल्या वर्षभरात काय केलं आणि पुढे काय करणार आहे याचा आढावा दिला. आणि त्यात सगळ्यात जास्त सक्रिय वाटली ती म्हणजे निसर्गप्रेमी टीम आणि त्यांचं आपण आता क्लिप बघूया. तर लाकूडवाडी, कडाल आणि भटकनंगले हे आजूबाजूची लाकूडवाडी, भटकनंगले हे शेजारचे गाव आहेत आणि कडाल त्याच भागामध्ये पाण्याची कमतरता. अशा 3 गावांमध्ये आम्ही प्रत्यक्ष पाहणी करून सर्वे केला होता की कशा पद्धतीनं आपल्याला ते करता येईल. आणि कडाल या गावातून आपले कार्यकारी सदस्य M.A. पाटील सर यांनी खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद तिथल्या ग्रामस्थांचा मिळवलेला आहे. तर सध्या आपण त्या कडाल या गावातून त्या प्रकल्पाची सुरुवात करण्याविषयी आम्ही थोडासा विचार चालू आहे. तर जो हा रोडमॅप होता त्या आम्ही आलेला आहे. त्यानंतर सेंद्रिय शेतीचा एक विषय होता
की सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून की रासायनिक खतांचा वापर आणि या सर्व गोष्टीमुळे जे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत त्यासाठी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे या आणि रानभाज्या महोत्सव हा खूप महत्वाकांक्षी प्रकल्प आपला आयोजित करण्याचा आम्ही त्यावेळी ठरवलं होतं आणि यावर्षी 28 ऑगस्ट 2025 ला आपण जस्ट पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर मातुलकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पहिल्यांदाच हा आपण प्रयोग केला किंवा अंत संयोगाने असेल की योगायोगाने असेल 50 पेक्षा जास्त स्पर्धक आणि 40 पेक्षा जास्त रानभाज्यांचा समावेश या उपक्रमामध्ये झाला. त्यानंतर शाळा कॉलेज किंवा शाळा कॉलेजमध्ये प्लास्टिक मुक्तीसाठी यासाठी म्हणावं तसा उपक्रम आपल्या टीम मधून झालेला नाही आहे हे मला नमूद करावं लागेल आणि यासाठी विशेष आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे आणि खूप मोठा स्कोप असेल किंवा खूप मोठं काम करण्याची गरज पाणी प्रदूषण, जल प्रदूषण, जमीन प्रदूषण, रासायनिक खतांचा वापर आणि या सर्व गोष्टींच्या वरती लक्ष देण्याची गरज आहे. मला वाटतं पोलीस मित्र टीम, ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातून आपल्याला मोठं काम करण्याची गरज आहे. त्यानंतरचं होतं की जायरामाने जो आपण गेले 6 ते 7 वर्ष हा प्रकल्प करत आहोत आणि त्याच माध्यमातून आपण नेसरी ग्रामपंचायतीच्या सहाय्यानं संवेदना वनराई नेसरी हा प्रकल्प जवळपास 15 गुंठ्यामध्ये 150 झाडांची फळबाग तयारी केलेली आहे. मगाशी धडाम सरांनी जे बोलले की आपल्या भागात झाडांची कमतरता नाही किंवा जंगलाची कमतरता नाही आहे तर त्या दृष्टीनं आपण शहराच्या आजूबाजूला असे प्रकल्प जास्त राबवणं गरजेचं आहे. तर मला वाटतं तो एक आपण सूचना म्हणून घेऊन आम्ही अगोदर त्या गोष्टीचा विचार पण केला होता की सध्या आपल्या भागात जंगल संपत्ती अजून तरी त्याला धक्का लागलेला नाही आहे तर त्या दृष्टीनं. त्यानंतर जे ऑलरेडी आपले पार्क आहेत त्या सर्व पार्कची आपण कारण जे नवीन पार्क उभा करण्यापेक्षा त्यांची जे आहे त्या पार्कची काळजी घेणं हे खूप मोठं आहे. त्यानंतर म्हणून त्याची व्यवस्थित काळजी चालू आहे आणि ते सर्व मेंटेनन्स जे म्हणतो ते करणं हा मुख्य मला वाटतं संवेदना निसर्गमित्र टीमचं काम आहे आणि ते आम्ही करत आहोत. त्यानंतर सर्पमित्र, प्राणीमित्र किंवा ह्या लोकांना जास्तीत जास्त टीम मध्ये सामावून घेणं ते कार्य करत असलेल्या एका छताखाली आणणं आणि त्या माध्यमातून मला वाटतं बरेचसे रानभाजीच्या निमित्तानं बरेचसे सदस्य आपल्या या टीम मध्ये जॉईन झाले. त्यामध्ये एम ए पाटील सर, राणे सर, संदीप टकेकर सर असे बरेचसे सर्पमित्र वगैरे आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत आणि त्यासाठी आम्ही डोलगरवाडीला भेट देऊन संदीप टकेकर असतील, नंतर महागावचे संतोष कुमार असतील यांच्याशी एक चर्चा झालेली आहे की सापांबद्दलची भीती कमी व्हावी आणि सर्पमित्रांचा जो शास्त्रीय त्यांचे हाताळणे आहे की सापांना पकडल्यानंतर ते नैसर्गिक आदिवासात याच्याबद्दल एक शिबिर आणि या सर्पमित्र या क्षेत्रात ज्या नवीन लोकांना यायचं आहे खूप रिस्की जीवावर उधार होऊन ह्या गोष्टीमध्ये आपल्याला लक्ष द्यावं लागेल तर एक शिबिर घेता येईल का ही चर्चा चालू आहे आणि येणाऱ्या 2-3 महिन्यात नक्कीच आपण ते एक शिबिर सर्पमित्र आणि या प्राणी वशु निसर्गप्रेमी यांचं घेण्याचं आमचं अभियान आहे नक्की आम्ही घेऊ असा विश्वास मी यावेळी व्यक्त करतो. ओके. त्यानंतर ते गेल्या वेळेच्या रोडमॅप मध्ये नव्हते पण विशेष प्रयत्न नवीन सदस्य आले आणि त्यांच्या माध्यमातून काही नवीन आयडिया वर्षभरामध्ये आल्या. त्यामध्ये आमचे एम ए पाटील सर हे खूप निसर्गप्रेमी आहेत, साहित्यिक आहेत. त्यांनी हा उपक्रम राबवला म्हणतं पक्षी निरीक्षण आणि त्यांनी आयडिया मांडली. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये पूर्ण व्यवस्थापन करतो, त्याचं मॅनेजमेंट करतो म्हणून हा उपक्रम अत्यंत यशस्वी असा उपक्रम झालेला आहे. 40 पेक्षा जास्त स्थानिक प्रजातीचे पक्षी ज्याच्यामध्ये आपला राज्य पक्षी हरियाळ सुद्धा आपल्याला त्या भागात मिळालेला आहे ज्याची मला वाटतं स्थानिकांना पण कमी माहिती असेल अशा प्रकारचे पक्षी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले आहेत. तर हा एक खूप मोठा उपक्रम. तर ह्याचं पुढचं वर्जन आहे ते पुढे तर आतापर्यंत अजून एक होता की प्रकल्प आणि पर्यावरण संतुलन. धडाम सर पण याविषयी बोलले की प्रदूषण आणि ह्या गोष्टी आहेत अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे की विकास पण झाला पाहिजे आणि संतुलन पण राखलं गेलं पाहिजे. तर ह्या गोष्टीवरती अनेक मतमतांतर आहेत आणि अत्यंत कठोर मते सुद्धा आम्ही त्या ग्रुपवरती मांडलेली होती की पर्यावरण आणि विकास आता कुठेतरी आपल्याला एक रेष काढावी लागेल की तिथं थांबावं लागेल किंवा पुढे जावं लागेल किंवा अशा परिस्थितीवर आपण आलेलो आहे. एक उदाहरण मी दिलं होतं, मी एकच म्हणतात की माणसाचं शरीर जेव्हा आजारी पडतो तेव्हा तो डॉक्टरकडे जातो एखाद्या व्यसनामुळे. डॉक्टर त्यांना विचारतो की कोणतं व्यसन आहे का, तो म्हणतो की हा दारूचं मी आता व्यसन आहे खूप जास्त आहे. तर तेव्हा विचारतो की आता काय करायचं डॉक्टर,
तर डॉक्टर म्हणतात की तुमची परिस्थिती अशी आहे की याच्यापुढे तुम्हाला ते व्यसन चालू करता येणार नाही. तो बोलतो थोडं ओकेजनली करू का, नाही एकदा जरी केलं तरी तुमच्या शरीरावरती गंभीर परिणाम होतील. तर अशा परिस्थितीमध्ये आपण पृथ्वीला आपल्या आणून ठेवलेलं आहे. तर त्या दृष्टीने एक विचार व्हायला पाहिजे असं मला वाटते. आणि ह्यासाठी एक ऍक्टिव्हली आम्ही ते निवेदन दिलं जो आपला प्रोजेक्ट होता आजरा तालुक्यामध्ये, ज्याने बरेच वृक्ष तुटणार होती. तर एक प्रकारचा संवाद आपण पॉझिटिव्ह संवाद शासनासोबत करून एक वेळ तयार झालेली आहे. त्यानंतर 2026चा रोडमॅप जो आपण पुढच्या वर्षी काय, याच्यामध्ये प्रमुख आमचा उद्देश हेच आहे की उद्यान व्यवस्थापन, निगा आणि नवीन वृक्षारोपण. म्हणजे कोणताही प्रकल्प सर आम्ही ठरवलंय की घ्यायचा नाही, आहे त्या पाचची व्यवस्थित काळजी घेणं हेच आमचं मुख्य उद्देश मला वाटतं यावर्षी राहील. आणि जिथं जागा उपलब्ध आहे पार्कमध्ये तिथंच नवीन वृक्ष लावून त्यांची निगा करणं. त्यामुळे कुठलाही नवीन प्रकल्प घेणं आता घ्यायचं नसतं. रामराज्य महोत्सव आजरामध्ये आपल्याला 50 पेक्षा जास्त स्पर्धकांनी मिळालं होतं. तर याचा विस्तार म्हणून आजरा, गडिंग्लज, चंदगड, उत्तूर या सर्व भागामध्ये जेणेकरून जास्तीत जास्त स्थानिक स्पर्धकांना तिथं महिलांना या भाज्यांना तिथं लाभ होईल यासाठी 4 विभागामध्ये जेणेकरून विकेंद्रीकरण व्हावं या या महोत्सवाचं आणि जास्तीत जास्त पार्टिसिपेशन वाढावं यासाठी उद्दिष्ट आहे. त्यानंतर विभागवार पक्षी निरीक्षण उपक्रम जो एमएफडी सरांनी कडालमध्ये राबवला, तो त्या विभाग 10 ते 15 गावांच्या मध्ये जर तिथे आपले स्थानिक सदस्य जसे पाटील सरांच्या सारखे असतील तर त्या ठिकाणी ते लोकल लेवलला जास्तीत जास्त 10 ते 15 गावांच्या विभागामध्ये ते करण्याचं नियोजन आहे. त्यानंतर लोकसहभाग आणि जनजागृती, हरूर असेल किंवा नेसरीसाठी आपण तो एक कार्यक्रम आयोजित केला होता, ज्याच्यात हरूरमध्ये जास्त आपल्याला मिळालं की वाढदिवसानिमित्त पार्कमध्ये येऊन आपला वाढदिवस साजरा करणं, श्रमदान करणं. आणि मला वाटतं 50 पेक्षा जास्त वाढदिवस हरूर या पार्कमध्ये लोकांनी येऊन साजरे केले. मला वाटतं याच्यापेक्षा मोठं या उपक्रमात लोकसभा असू शकत नाही. त्यानंतर वृक्षतोड नियंत्रण ह्यासाठी जसं आपल्या टीमचं गाईडलाईन्स आलेले आहेत की जेवढं होईल तेवढं पॉझिटिव्हली आपण संवाद साधून जेवढं वाचवता येतील किंवा ज्या तोडलेल्या झाडांच्या बदली जी झाडं नवीन लावणार आहेत त्याबद्दल सकारात्मक पाठपुरावा करण्याबद्दल नक्कीच प्रयत्न करण्यात येईल. त्यानंतर आता आपण शेवटाकडे आलेलो आहे की ह्या मला वाटतं निसर्ग वाचला तरच उद्याचा श्वास वाचेल. ही सत्य परिस्थिती आहे. आपण मंगळावर गेलो, चंद्रावर गेलो तरी ऑक्सिजन शिवाय आपण जगू शकणार नाही, ही सत्य परिस्थिती आहे. मला वाटतं ह्याच्यावरती सगळ्यांना ह्याच्यावरती आपल्याला विचार करावा लागेल. आणि म्हणून या वर्षी मला वाटतं एक वाक्य आपल्याला म्हणावं लागेल की टीम निसर्ग मित्र, निसर्गाच्या ठाई तत्पर आणि निरंतर. ही होती निसर्ग मित्र संघटना. यांनी खूप छान काम केले गेल्या वर्षभरामध्ये. आणि आता जी येणार आहे ती टीम संजीवनी संघटना, त्यांनी त्यांच्या कामाचा आढावा घेतलेला आहे. ते मी छोटीशी क्लिप घेतलेली आहेत. आता सगळ्याच गोष्टी शूट करणं मला पॉसिबल नव्हतं, कारण आमची मीटिंग जवळजवळ 4 तास चालू होते आणि तेवढ्या सगळ्या गोष्टी कॅप्चर करणं आणि तुमच्यासोबत शेअर करणं ते शक्य नाही. मी थोड्या क्लिप्स घेतल्यात आणि त्या तुमच्याबरोबर मी आता शेअर करते. सो आता येते आमची टीम संजीवनी. आहे आता याच्यात सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपल्याकडे एअर कन्सन्ट्रेटर आहे. मला वाटतं आता सध्या आपल्याकडे 4 आहेत. 4 मध्ये एक तर पूर्णपणे निकाल आहे, 2 अंडर रिपेअर आहेत आणि 1 वर्किंग आहे. आणि आजच्या घडीला एअर कन्सन्ट्रेटरची गरज मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे. मला वाटतं अमोल निसर्ग मित्र टीम मगाशी पर्यावरण दूषित होत आहे, त्याच्यामुळे बरेच वाढत आहे. तर त्याच्यासाठी एक काम करावं लागेल. आपत्कालीन निधी मदत हे याच्यामध्ये मला वाटतं आपण मगाशी बोललो की इंडिव्हिज्युअलला किती करायची, कारण ते प्रत्येक जर अशा हे आल्या रिक्वेस्ट आल्या तर त्या प्रत्येक रिक्वेस्टची पडताळणी करणं आणि त्याचा पाठपुरावा करणं हे थोडंसं जिगरीचं काम आहे. त्याच्यावर आपल्याला थोडंसं डिस्कशन करावं लागेल. आणि मला वाटतं संजीवनी टीमचं काम इथून उत्तरोत्तर असंच चांगल्या पद्धतीनं तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आपण सर्वांनी मिळून पुढे न्यायचं आहे. आता येते ती आमची संवेदना भूषण टीम. आणि त्या टीमने आपल्या परीने जी काही कामं केलेली आहेत ते तुमच्यासमोर सादर करत आहेत. मुलांना कसं प्रोत्साहन देता येईल याचं काम संवेदना भूषण टीम करते आणि तुमच्यापर्यंत ते त्यांचे विचार मांडत आहेत. हा कार्यक्रम आपण 29 जूनला दरवर्षी सातत्याने 8 वर्ष त्यांचे कुटुंबीय, त्यांचे मित्रमंडळ आणि संविधान परिवार एकत्र करतो. का करतो आणि कशासाठी त्याची गरज पडली तर ज्यांना म्हणजे एखादा वडील एखादा हरवतो किंवा आई वडील त्यांचे नसतात, त्यांना जो त्रास होतो शिक्षणाचा किंवा शिक्षणामध्ये पुढे जाण्याचा, तर त्यासाठी आपण त्यांची मेडिकल चेकअप करतो,
आणि त्यांना 1 वर्षाला जाईल इतका जो वैद्यकीय किंवा जो शैक्षणिक जे साहित्य आहे ते आपण त्यांना देतो. गेले 7-8 वर्ष आपण हे सातत्याने करत आलो. पण या वर्षी आम्ही आफ्टर इफेक्ट बघितलं. आम्ही लोक काही त्यांच्या घरी जाऊन बघितलं. मी प्रत्यक्ष शाळेमध्ये 10 शाळेमध्ये व्हिजिट केलेली आहे. त्या विद्यार्थ्यांची हितगुज केला. वगैरेमध्ये एका शाळेमध्ये त्यांचे वडील वारले होते, त्यांच्यामध्ये जाऊन इंटरॅक्ट केलं. त्यावेळी कळलं की काही परिस्थिती अशी आहे की काहींची परिस्थिती चांगली आहे, काही परिस्थिती बऱ्यापैकी नसते. पण त्यानंतर आम्ही यावर्षी असा निर्णय घेतला, यावर 2026 आपल्या 2025ला, की आम्ही यावेळेला फक्त ज्यांचे आई वडील एक्सपायर झालेले आहेत त्यांनाच आम्ही फक्त यावेळेला केला. आणि दुसरा गोष्ट बदल केला तो म्हणजे आपला पूर्वी फक्त आग्रा तालुका लिमिटेड होता, यावेळेला आपण संवेदना भारती अंतर्गत बाकीचे 4 तालुके पण कव्हर केले. तर याच्यामध्ये मुख्य मुद्दा असा आहे की इच्छाशक्ती तुमची साथ आमची हा जो स्लोगन आहे, तर त्याच्यामध्ये संवेदनाला जोडण्याचं कार्य जे आहे ते संवेदना भूषण सातत्याने 8 वर्ष करेल आणि कदाचित 80, 90, 100 वर्ष पण करेल. कारण आम्हाला ज्या भूषण ह्या कार्यक्रमामधून ज्या मुलांच्या मध्ये आपण जोडलं जातोय, ज्याच्यामध्ये आपल्याला संवेदना आहे याची जाणीव होती, तो कार्यक्रम आपण नेहमी कंटिन्यूस करत राहू. तर यानंतरची जी 2026चा जो रोडमॅप आहे त्याच्यामध्ये आम्हाला ह्या मुलांमधूनच अशी काही संवेदनाला एक आदर्श बनणारे व्यक्तिमत्व, आदर्श बनणारे विद्यार्थी शोधून काढायचे आहेत, ज्याच्यामध्ये कदाचित शाळा आपण मागच्या वेळी 10 शाळांना व्हिजिट दिली. तर यावेळेला प्रत्येक तालुक्यामध्ये 4-5 शाळेमध्ये व्हिजिट देऊन आपण त्याच्यामधले जे अशी काही विद्यार्थी आहेत जे खूप ताकदीचे विद्यार्थी आहेत आणि त्यांचा फक्त 10वी पर्यंतच नाही तर आपण कदाचित 10 विद्यार्थी घेऊ, पण त्यांना कॉलेज जाईपर्यंत, त्यांना नोकरीला लागोपर्यंत सपोर्ट जो आहे तो कदाचित संवेदना भूषण मार्फत केल्या जाण्याची आमची अपेक्षा आहे. आता येते ती आमची पोलीस मित्र टीम आणि त्यांनी आपल्या संवेदनामार्फत आपल्या आजूबाजूच्या गावामधील लोकांना कशी मदत केलेली आहे किंवा आपल्याकडे रामतीर्थ जत्रा भरते, त्या जत्रेमध्ये सगळ्यांना शुद्ध पाणी कसं पोहोचेल याची काळजी घेतलेली आहे. तर ती आहे आमची पोलीस मित्र टीम. निसर्ग मित्र, आरोग्य या सगळ्याबद्दल चर्चा केली. त्याचबरोबर एक सगळ्यांचं श्रद्धेचं जे स्थान असतं ते म्हणजे भक्तीचं जे स्थान असतं ते म्हणजे यात्रा. आणि अशा रामतीर्थाच्या यात्रेपासूनच या पोलीस मित्र टीमची सुरुवात झाली. आणि या फेब्रुवारीच्या रणरणत्या उन्हामध्ये जेव्हा लोकांना शुद्ध पाणी मिळत नव्हतं तेव्हा असं लक्षात आलं की खरी गरज त्यावेळी काय आहे, तर त्यांना ते थंड आणि शुद्ध पाणी मिळणं. आणि तिथून या पोलीस मित्र टीमची सुरुवात झाली. या काही तुम्हाला चित्र दिसतील, बरेचसे आमचे जे या टीम मधले मेंबर्स आहेत ते दरवर्षी आम्ही रामतीर्थ यात्रेमध्ये पाणी पुरवठा देतो. पण यावर्षी आम्ही अजून एक नवीन उपक्रम चालू केला, ते म्हणजे जलप्रदूषण जे आहे त्या जलप्रदूषणावर जर काम करायचं असेल तर सुरुवातीला हे लक्षात घेतलं पाहिजे की जलप्रदूषण नेमकं आहे का, आणि आहे तर कुठं आहे, ज्याला इंग्लिशमध्ये डिपस्टिक चेकिंग म्हणतात. तर त्या उद्देशानं आम्ही 10 गावांमध्ये पाणी चेक केलं आणि बाहेरच्या हेरंगाच्या काही लॅबमध्ये आम्ही चेक करून तिथे खरंच पाणी प्रदूषित आहे का हे बघितलं. त्यामध्ये आम्हाला काही गावांमध्ये तो रिपोर्ट आढळला की तिथं पाणी प्रदूषित आहे. तर त्या ग्रामपंचायतींना आम्ही सूचित केलं. आणि या कार्यक्रमामध्ये बऱ्याच गावच्या मित्रांनी, आपण बरेचसे आपले निसर्ग मित्र पण आणि बाकीचे पण ग्रामपंचायत मेंबर बघतोय, या बऱ्याच ठिकाणी पोलीस मित्र गेले, त्या गावांमधलं इव्हन नदी नाल्यांमधलं सुद्धा पाणी आम्ही चेक केलं की आम्हाला बघायचं होतं की खरंच दूषित आहे का पाणी. आणि आम्हाला लक्षात आलं की हे पाणी दूषित आहे. आणि मग त्या पद्धतीने आम्ही निवेदन सुद्धा तहसीलदार कार्यालयामध्ये दिलं आणि त्यांचा पाठपुरावा सुद्धा घेतला. आणि त्यांनी सुद्धा बऱ्याच गावच्या सरपंचांना बोलवून याबद्दल त्यांचं पाण्याचं जे चेकिंग आहे ते आणि ते जलशुद्धीकरण कसं करतात यावर त्यांनी आढावा देण्यासाठी सांगितला. 2025 मध्ये आम्ही एक आढावा बनवला. आढावा जेव्हा हे असतो हा म्हणजे दृष्टिक्षेप असतो भविष्यातला. 2028 पर्यंत पोलीस मित्र काय करणार आहे ते आम्ही 2025 मध्ये ठरवलं होतं. त्याच्यामध्ये विविध शासकीय स्कीम सुविधांचा गावखेड्यात प्रचार आणि प्रसार. गेल्या वर्षी आम्ही एक लिस्ट बनवली, ती सर्क्युलेट केली, पण गावांमध्ये काही आम्ही अवेअरनेस सेशन घेतले नाही आहेत. यावर्षी मात्र टीम कमीत कमी 5 गावांमध्ये या ज्या शासनाच्या टीम आहेत, मगाशी एकाकडून सूचना सुद्धा आली होती, तर आम्ही ते करणार आहोत पोलीस मित्र टीम मध्ये. ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचं नियोजन आणि आयोजन. हा उद्देश असा आहे की आता जशा
माझे स्वतः आई वडील सुद्धा वय त्यांचं झालेलं आहे आणि या वयांमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की वैद्यकीय त्यांना जी काही मदत लागणार असेल किंवा त्यांच्या आरोग्याची तपासणी असेल किंवा अजून काही त्यांना समुपदेशन सुद्धा असू शकतं, तर या दृष्टीनं काय करता येईल हे सुद्धा पोलीस टीम यावर्षी याच्यावर काम करणार आहे. सामाजिक न्याय व्यवस्था आणि त्याबाबतची जनजागृती आमच्या टीम मध्ये धडाम साहेब आहेत, जे नेहमीच या माहितीचा अधिकार वापर करून जे विविध योजना आहेत त्याचा पाठपुरावा करणं, तसंच इतर लोकांना जेव्हा न्याय मिळत नसतो तेव्हा आपण त्यांच्या न्यायासाठी कसं आपण उभं राहिलं पाहिजे त्याचं ते एक एक्झाम्पल आहे. आता येत आहे जागर टीम मधून आणि हे कोण बोलते ते तुम्हाला कळेलच, कारण आमचे अध्यक्ष सांगतायत आणि त्या सरांनी पाटील सरांनी संस्थेला इतकं योगदान केलेलं आहे त्यांचंही यामध्ये तुम्हाला विचार ऐकायला मिळतील. हे मेडलाईन कंपनीमध्ये एक अधिकारी आहेत आणि ते संवेदनाशी मागच्या 2 वर्षापासून जोडले गेले. तर या माणसाने या 2 वर्षामध्ये संवेदनाचं जे काम किंवा आमच्या सगळ्याशी चर्चा करून त्यांना जे जाणवलं की हे काम खरंच चांगलं आहे, तर ते आपल्या एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आमचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रस्तुत केलं, लोकांना कन्व्हिन्स केलं आणि त्यांच्याकडनं आपल्याला इतके लॅपटॉप्स मिळाले. एकदा नाही 2दा मिळाले. ती संपूर्ण टीम तुम्हा सगळ्यांचं नेहमी कौतुक करते आणि ती टीम आपल्याला भेटण्यासाठी आग्रा तालुक्यामध्ये पण आली. तर त्याच्या बेसवर आपण इतके चांगले ग्लोबल क्लासरूम चालू केले. 25 शाळांमध्ये आपण ते उपक्रम चालू आहेत. मुलांना शिकवण्यासाठी अरुण सर आहे तिकडे, अरुण सर चांगल्या पद्धतीने शिकवतात. ते उपक्रम सगळं चालले आहेत. पण याचं जे मूळ कारण आहे के पी पाटील सर, तर त्यांनी 2 शब्द व्यक्त करावे तर ते खरं मला वाटतं जागरचं प्रस्तुतीकरण होईल. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. एका सरांनी जागर टीमचं कौतुक करण्याऐवजी माझं जास्त कौतुक केलेलं आहे. सुरुवात झाली चांगल्या प्रकारे, योगायोगाने योग जुळून आले. प्रत्येकाचं नशीब असताना आपण म्हणतो आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडण्यासाठी काही वेळ यावी लागते, ती आली. संवेदनाशी मला संपर्क आला आणि पहिल्या वर्षी ज्यावेळेला आपल्याला घ्यायचे होते, आम्हाला द्यायचे होते आणि आम्हाला घेणारा ग्राहक नव्हता आणि ते फुकट द्यायचे होते. आणि ग्राहक फुकट म्हटल्यानंतर तुम्ही म्हटलं अरे फुकट द्यायचे तर घेणारे काय तुम्हाला लाखो लोक मिळतील, पण आम्हाला वाटतं त्यांना देऊन गप्प बसायचं नव्हतं की ते त्याचा उपयोग कशा प्रकारे करतात, समाजाच्या कामासाठी कसं करतात, मुलांच्या कल्याणासाठी कसे करतात, अशी घेणारी माणसं आम्हाला पाहिजे होती आणि ती संवेदनाच्या रूपाने आम्हाला पहिल्यांदा मिळाली. आमचं कार्यक्षेत्र CSR कमिटीचं फक्त पुणे शहर आणि त्याचा आजूबाजूचा 50 किलोमीटरचा परिसर एवढाच मर्यादित होता. पण काही गोष्टी आम्ही थोडंसं जोमाने ढकलल्या, पुढे पुश केल्या, सगळ्यांना कन्व्हिन्स केलं आणि सांगितलं की बाबा रे आपण एक खरोखरच गरजू समाजातील लोकांना आणि मुलांना जी डोंगर दऱ्यापुऱ्यामध्ये राहतात अशा मुलांपर्यंत पोहोचवतोय आणि त्याची नुसतं पोचवत नाहीये तर त्याचं इम्प्लिमेंटेशन करून ते योग्य प्रकारे मुलांना शिक्षण दिलं जाईल याची काळजी घेणारी टीम आहे आणि त्याची जबाबदारी आम्ही पर्सनली घेतो. अशा प्रकारचं थोडंसं आम्ही आमच्या साईडला, कंपनी साईडला, म्हणजे मॅनेजमेंट साईडला कन्व्हिन्स केलं आणि पहिल्या वर्षी ज्यावेळेला या टीमला भेटल्याचं लक्षात आलं की खरोखर त्या टीमकडे ते मनुष्यबळ, टॅलेंट आहे आणि ते करू शकतात आणि ती माझ्या गावाघरातली माणसं आहेत याचा विश्वास मला कुठेतरी होता. म्हणून या टीमच्या वतीने मी तो त्यांना शब्द दिला आणि तो पहिल्या वर्षी खरा उतरला आणि त्याचा परिणाम असा झाला की पुढच्या वर्षी ज्यावेळेला परत लॅपटॉप द्यायची वेळ आली त्यावेळेला त्याच्यामध्ये माझा काही रोल नव्हता. माझं नाव मागे गेलं आणि संवेदना पुढे आली आणि त्यावेळेला लॅपटॉप द्यायची वेळ आली त्यावेळेला पहिल्यांदा CSR कमिटीने सांगितलं की गेल्या वर्षीच्या संवेदनाला आपण दिले होते त्यांना पुढे बोलवा आणि त्यांना आपल्याला लॅपटॉप द्यायचे. त्याचं कारण असं की संवेदनाने फक्त लॅपटॉप घेऊन गेलं, कारण आम्ही 5 NGOजना दिले होते लॅपटॉप. 5 पैकी एकच संघटना अशी होती की त्या संघटनेने लॅपटॉप मिळाल्यानंतर सर्वात अगोदर आभार मानलं. त्यानंतर त्यांनी हे सांगितलं की हे लॅपटॉप आम्ही कशा प्रकारे त्याचा उपयोग करणार आहे, कोणाला देणार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट ऑडिट म्हणजे त्याचा परिणाम काय झाला, त्याचा वेळोवेळी तो ऑडिट रिपोर्ट दिला गेला, कंपनीला सबमिट केला गेला, जो अपेक्षित नव्हता. आम्हाला काही त्याची गरज नव्हती, आमच्याकडे लॅपटॉप द्यायचे होते, आम्ही दिले, आमचं काम संपलं आणि आम्ही त्यांच्याकडून एक पत्र घेतलं, ऑडिटला दिलं, ऑडिटला दाखवलं बाबा आम्ही वाटप केलेलं आहे, आम्ही कोणी घरी नाही घेऊन गेलो, एवढ्या पुढेच मर्यादित होतं. पण त्याच्या पुढे जाऊन तो कसा इम्पॅक्ट झाला, किती मुलांना दिला, कोण
कोणत्या मुलांना दिला, मुलांचं सिलेक्शन करत असताना किंवा शाळेचं सिलेक्शन करत असताना आम्ही कशा पद्धतीने करतो याचा पूर्ण आढावा रिपोर्ट दिला गेल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट एवढा परिणाम मोठा झाला की पुढच्या वर्षी ते लॅपटॉप आपल्याला आपोआप मिळाले. तर ही जी काम निस्वार्थपणे आणि साध्यबद्ध पद्धतीने काम करण्याची जी पद्धत संवेदनाची आहे ती साध्यबद्धता आणि तो विश्वासार्हता आपण दाखवली प्रत्येक कामामध्ये. प्रत्येक टीम्स आपल्याकडे बरेच टीम तर नक्कीच संवेदना प्रत्येक टीम एक उत्तम काम करू शकते याच्यामध्ये ते मात्र शंका नाही. धन्यवाद. तर मंडळी, मुलांना मार्गदर्शन मिळालं नाही तर मुलांना म्हणजे योग्य त्या ठिकाणी मुलं जाऊ शकत नाहीत. याचं उत्तम उदाहरण मी आहे. कारण ज्यावेळेला मला मार्गदर्शनाची गरज होती कॉलेजमध्ये असतं किंवा शाळेमध्ये असताना योग्य मार्गदर्शन जर मिळालं असतं तर आज मी वेगळ्या ठिकाणी असतं असं मला खरंच वाटतं. कारण माझी आई अडाणी, वडील गिरणी कामगार त्यामध्ये बाहेर होते, त्यामुळं त्यावेळेला योग्य मार्गदर्शन देणारं कुणीच नव्हतं आणि घरामध्ये कोणीही जास्त शिकलेलं नव्हतं नातेवाईकांमध्ये किंवा आता भरपूर आमच्या फॅमिलीमध्ये शिकलेली लोक आहेत पण त्यावेळेला कुणी नव्हतं. त्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळालं नाही आणि आज मी इथे आहे, आज व्लॉग बनवते. पण ठीक आहे, आपल्या परीनं जिथं जाता येईल तिथपर्यंत जाण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला आहे. पण आता जी आमच्याकडे टीम जी आहे त्या टीम थ्रू मुलांना योग्य मार्गदर्शन देण्यात येतं आणि त्यांना करिअरचे चॉईसेस कसे निवडता येतील, त्यांना जे आवडतं त्या गोष्टी कशा करता येतील या गोष्टीसाठी मार्गदर्शन दिलं जातं. त्याबरोबर त्यांच्या या टीममार्फत शिबिरेही घेतली जातात आणि ही आहे आमची करिअर मार्गदर्शन टीम. त्याची संवाद करण्याची संधी देणे. 2025ला आम्ही 4 सत्रे घेतली होती. त्यामध्ये 13 मुलांना नोकरी मिळवून देण्यात दिशाभेट मिळवून देण्यात आली. त्यानंतर आम्ही मध्ये एक दिवाळीच्या दरम्यान एक रिझ्यूम बिल्ड कसा करायचा, लिंक्डइन प्रोफाईल कसं क्रिएट करायचं आणि लिंक्डइनचा स्कोअर कसा आपण चेक करायचा यावरती एक ऑनलाईन सेशन घेतला होता. त्यामध्ये 140 मुलांनी तो सेशन जॉईन केला होता. त्याबद्दल आम्ही त्या मुलांना रिझ्यूम बिल्ड करताना रिझ्यूम किती पेजचा असावा, ॲज अ फ्रेशर, ॲज अ एक्सपिरियन्स आणि लिंक्डइनचा स्कोअर कसा चेक करायचा हे त्यामध्ये आम्ही पूर्ण डिटेल माहिती दिली होती. त्याच्यानंतर मुलाखतीची इंटरव्ह्यूची तयारी, प्रिपरेशन कसं करायचं, रिझ्यूम कसा तयार करायचा, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू देण्यासाठी आम्ही एक सेशन पण अरेंज केला होता आणि याच्या पुढे पण आम्ही इंटरव्ह्यू देताना त्याच्यामध्ये काय चेंजेस करता येतील हा पण त्याच्यामध्ये आम्ही 2026ला सेशन घेऊ. ओके. तर मंडळी, यानंतर येते ती आमची महिला शक्ती टीम आणि महिलांच्या रिप्रेझेंटेटिव्ह करण्यासाठी येतात आमच्या पवार मॅडम. त्यांनी त्यांचे विचार मांडलेत, म्हणजे आमच्या ग्रुपचेच विचार तुमच्यासोबत शेअर केलेत. महिला शक्ती टीम ही गेल्या वर्षी सुरू करण्यात आली, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. महिला दिनानिमित्त आपण कार्यक्रम केले. 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला. त्यावेळेस आपल्याकडे प्रसिद्ध लेखिका आल्या होत्या, प्रमुख पाहुण्या होत्या. महिला शक्ती टीमचा रोडमॅप, महिलांना कौशल्य देण्यासाठी प्रशिक्षण आणि त्यांनी स्वतः बनवलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आपण मांडावे हे मी मगाशी आपल्या कार्यक्रमामध्ये सांगितलं. ज्यांना येत नाही त्यांना प्रशिक्षण द्यायचं, ज्यांना स्वतःला येतंय त्यांचं प्रदर्शन घडून आणूया आपण. तसंच आपल्या ग्रुपमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला अशा बऱ्याचशा महिला आहेत की ज्यांना स्वतःला त्यांच्याकडे कलागुण आहेत आणि त्या वस्तू पण त्या बनवतात, पण त्यांना त्याचं प्रदर्शन करण्याचं मार्गदर्शन कोणी आजपर्यंत केलं नाही, त्यामुळे त्या मागे आहेत असं मला वाटतं. तर त्यांना थोडी मदत व्हावी अशी अपेक्षा करते. त्यानंतर येते ती धनसंपदा टीम आणि बचतीचं महत्त्व आपल्याला सांगते धनसंपदा टीम. आपल्याला अध्यक्षांनी 5 मिनिटं दिलेले आहे, ठीक आहे. आम्ही ते 3 मिनिटात संपवणार. बचतीचं महत्व फक्त टीम धनसंपदा शिकू शकते, ठीक आहे. त्याचं सगळ्यात मोठं कारण काय सांगा, गेल्या वर्षी आम्ही काहीच काम केलं नाही, त्यामुळे ओके असो. तर मंडळी, टीम धनसंपदा एका चांगल्या उद्देशाने चालू केलेली टीम आहे. पैशाचं महत्व आपण जाणतो
आणि पैसा कमावणे, तो गुंतवणे आणि एक आपण आर्थिक साक्षर आणि आर्थिक स्वावलंबन आयुष्यामध्ये मिळवणे, ह्याच्यासाठी बरीच खटपट आम्ही करत आहोत. पण गेल्या वर्षी मी खंत बोलून दाखवली होती की आम्ही जी खटपट करत आहोत त्या खटपटीला तुमच्याकडनं काही खटपट होताना दिसत नाही आहे आणि पार्टिसिपेशन तुमचं खूप कमी आहे. धनसंपदाने सुरुवातीला जे काही प्रयत्न केले होते त्याचे खूप चांगले रिझल्ट आपल्याकडे आहेत. बऱ्याच लोकांनी मार्गदर्शन केलं, आपलं आर्थिक नियोजन केलं, त्याला त्याचा फायदा झाला. बरीच सत्र आम्ही आयोजित केली, त्याचा लोकांना फायदा झाला. पण त्याच्यानंतर कुठेतरी हे थांबलेलं आहे, हे खंत आहे. त्यामुळं आमच्याकडे जे नॉलेज आहे, आमच्याकडे जो अनुभव आहे, केपी सर इकडे आपल्याकडे आहे, त्यांचं फायनान्समध्ये MBA केलेली व्यक्ती आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहे, बँकिंग क्षेत्रामध्ये कामं करणारी लोक आहेत. एवढा सगळा अनुभव तुमच्या समोर आहे आणि त्याचा फक्त तुम्हाला फायदा उठवायचा आहे. तर मी आशा करतो 2026 मध्ये आम्ही जो रोडमॅप बनवलेला आहे त्या रोडमॅपचा तुम्ही फायदा करून घ्याल. तर याच्यामध्ये नेहमीप्रमाणे आर्थिक मार्गदर्शन आम्ही करू, पण याच्या पुढे जाऊन एक प्रयत्न आम्ही करायचा ठरवलेला आहे की आपल्याकडे जे लोक, प्रत्येक गावातील लोक आहेत, त्यांचा आपण काही डेटा तयार करू शकतो का. डेटा म्हणजे बेसिकली इन्शुरन्स कव्हर असतं. इन्शुरन्स कव्हर सरकारी स्कीम असतात, आपण स्वतः विकत घेतो. त्याच्याविषयी एक अवेअरनेस क्रिएट करायची. त्याच्यासाठी आपल्याला ज्या डेटाची गरज आहे ते डेटाचं संकलन यावर्षी करणार आहोत. त्याच्यानंतर धनसंपदाची जी आपल्याकडे बरेच लोक आहेत, मी बोलतो केपी सर आहेत, आपले प्रवीण डोंगरे सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत, विमा क्षेत्रात कामं करणारे लोक आहेत, त्यांची एक समिती बनवायची, कमिटी बनवायची आणि त्याचा रोडमॅप अजून स्ट्रॉंग करून चांगले चांगले कार्यक्रम अजून यावर्षी आम्ही तुमच्यासमोर घेऊन येऊ अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स आहेत, त्यांनी धनसंपदा टीमच्या कार्यक्रमाचा आधी पुढे येऊन लाभ करून घ्यावा आणि त्याच्यानंतर त्यांनी पायंडा पाडून द्यावा, जेणेकरून आपली ही सगळी उपलब्ध असलेली संपदा आहे, नॉलेज आहे, त्याचा सर्वांना फायदा होईल. ठीक आहे. एकच मिनिट. शिक्षकाला प्रोत्साहन त्यावेळेला मिळतं ज्यावेळेला विद्यार्थी फॉलो करतात. पण असं बोलून मी सगळं काही विद्यार्थ्यांवर ढकलत नाही आहे, कारण त्याच शिक्षकाला विद्यार्थी फॉलो करतो तर शिक्षक मुलांना तो विद्यार्थ्यांना समजेल असं किंवा इंटरेस्ट निर्माण होईल असं शिकवतो. त्यामुळे चूक दोघांची आहे, विद्यार्थ्यांचीही आहे, शिक्षकांचीही आहे. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू, चांगल्या प्रकारे काम करता येतं आपल्याला या क्षेत्रामध्ये आणि खूप चांगला विषय आहे. आपल्याकडे तज्ञ मंडळी आहेत, मी हरीशरांची मंडळ बरेच वेळा बोलत असतो. बऱ्याच गोष्टी आम्ही काही फॉलो करत असतो किंवा आम्ही काही वाचत असतो, त्या ॲज मी तुम्हाला देतो किंवा पोस्ट करू शकतो वगैरे, किंवा आम्ही तुम्हाला रेफर करू शकतो की हे वाचा किंवा हा ब्लॉग बघा किंवा हे पॉडकास्ट तुम्ही बघू शकता वगैरे. सुंदर सुंदर माहिती मिळते आणि ह्या गोष्टी करण्यासाठी काही खास वेळ काढावा लागत नाही. सहज जाता मी समजा बसमधून प्रवास करतो तर मी कानामध्ये एअरपोर्ट टाकून बसून टाकतो. मुंबई पुणे प्रवास करताना मी 2 पॉडकास्ट ऐकत असतो आणि त्याच्यामध्ये मला बरंच काही ज्ञान मिळतं. जरी माझ्याकडे पैसे नसतील इन्व्हेस्ट करायला, पण ते ज्ञान मला कदाचित पुढे ज्यावेळेला माझ्या खिशात पैसे येतील त्यावेळेला येईल, किंवा अशी मंडळी ज्यावेळेला भेटतील आणि कोण आपल्याला कनेक्ट करतील त्यावेळेला त्यांना देता येईल. तर इंटरेस्ट निर्माण करणं किंवा प्रश्न विचारणं, कुतूहल निर्माण, आपल्या मनामध्ये कुतूहल असणं, ते जर तुम्ही त्या टीमवर किंवा त्या ग्रुपवर विचार केलं तर उत्तर आपोआप येतं. म्हणजे एक दुसऱ्याला बोलतं करणं म्हणा किंवा एक दुसऱ्याबद्दलचं नॉलेज असणं शेअर करणं, हे जर थोडंसं करत जा, त्यामुळे आम्हालाही काहीतरी कुठून कुठे शोधून तुम्हाला आणता येईल, देता येईल आणि तुमचे काही विचार असतील किंवा तुमच्याकडे काय असेल तर आम्हाला देता येईल. तर थोडासा संवाद पाहिजे. संवाद नसेल तर होणार नाही, कारण आपण जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी करत असतो, बऱ्याच संघटनेशी आपण निगडीत असतो, बऱ्याच गोष्टी करत असतात. त्यामुळे इकडे पोस्ट टाकायची, तिकडे टाकायची, की संघटनेचं एखादं अटेंड करायचं, की सोसायटीचं बघायचं, की घरची शेतीचं बघायचं, की बायकोने धरण आणले सांगितले ते बघायचं, बरेच काही गोष्टी होत असतात. तर ह्या होत असताना जर स्वतःहून प्रश्न आले किंवा मला असा प्रश्न पडलाय किंवा मला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा मला हे समजत नाही आहे, तर तो वेळात वेळ काढून देऊन त्याशी संवाद साधता येतो किंवा आपल्याला बोलता येतं आणि संवादातून आपल्याला बरंच काही मिळतं. आपण संवाद केला, नॉलेज शेअर केलं तर ते घेतलंच पाहिजे असं नाही किंवा ते आपल्याला इम्प्लिमेंट केलं पाहिजे असं नाही, असं काही नाही आहे. पण ते आपल्याला नक्कीच उपयोगी होऊ शकतं. पण संवाद ठेवा,
त्या घनसंपदा टीमवर मी आता थोडंसं यांना पिंग मारेन सगळ्यांना ते जर ऍक्टिव्ह राहा, आम्ही चौघे ऍक्टिव्ह राहू. आता येते आहे ती आमची संवेदनाची साहित्य संवेदना टीम आणि या टीमनी छान असं काम केलेलं आहे. एक कार्यक्रम पण आयोजित केला होता आपण लास्ट टाइम, एक व्लॉग बघितला असेल, मी इथे तुम्हाला लिंक त्याची कुठेतरी इकडे वरती पिन करेन किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि खरंच छान काम संवेदना साहित्य टीमने केलं आणि इथेच आमच्या संवेदनाचा जो दिवाळी अंक आहे त्याचंही प्रकाशन करण्यात आलं. आपण 2025चा आढावा घेणार आहोत. साहित्य संवेदना हे सगळ्यात लहान अपत्य असं म्हणता येईल, कारण नववी टीम आणि सध्या 2025 मध्येच ही सुरू झालेली हे संकल्पना किंवा उपक्रम असेल. तर आपण आढावा घेऊया 2025चा. तर लेखक शिवाजीराव सावंत जयंती, मृत्युंजय कर्णा अभिवादन. 31 ऑगस्ट 2025 रोजी आजऱ्यामध्ये साहित्यिक मेळावा घेण्यात आला आणि शिवाजीराव सावंत जयंती उत्सव निमित्त ग्रंथ दिंडी काढण्यात आली. व्यंकटराव हायस्कूल ते शिवाजीराव सावंत स्मृती दालनापर्यंत अनेक साहित्यिक याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले होते. अख्ख्या महाराष्ट्रभरातून 180च्या जवळपास साहित्यिक आले होते. त्याच्यामध्ये दिवसभर सर्व कथा वाचन, कविता वाचन, झोका कथास्तूचं बक्षीस समारंभ झाला. त्याच्यानंतर गड्या आपल्या गावभराचा बक्षीस समारंभ झाला. पुढचा दैनंदिन उपक्रम दिलेल्या विषयावर साहित्य निर्मिती. तर आपला साहित्य संवेदना हा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येकाला रोजच्या दिवसासाठी विषय दिले जातात. म्हणजे महिना असेल, जयंती असेल, लेखक असतील किंवा अनेक असे कार्यक्रम असतात. म्हणजे पुढचं आहे मासिक अंक, म्हणजे मासिक अंक जे आहे, तर साहित्य संवेदना एक साहित्यिक स्पंदन एक मासिक अंक, ई मासिक आम्ही महिन्याला प्रकाशित करत असतो. हे महिन्याच्या पहिल्या तारखेला 1 तारखेला हे प्रकाशित होतं. याच्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 850 साहित्यिक, कवी असतील, लेखक असतील, हे या संवेदनाच्या माध्यमातून त्याला एक व्यासपीठ निर्माण झालेलं आहे. तर त्यांची जे लेख असतील, ओवी असतील, कथा असतील, याच्यातून आपण प्रकाशित करतो. मासिक अंक कवितेचे पान, कविता सुद्धा तसेच आहे. कविता महिन्याभरातून ज्या कविता येतात त्याला डेली कवितेचे पान असं त्यांना एक आम्ही त्यांचं सन्मान चिन्ह देतो. हा उपक्रम आपले कौस्तुभ काटे सर बघत असतात. पुढचा आहे मासिक अंक कोल्हापुरी साहित्य साज. हा गेल्या महिन्यातच आम्ही सुरू केलेला आहे. याचा उद्देश असा होता की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून जे आहे साहित्यिक असतील, लेखक असतील, तर त्यांना कुठेतरी मेन स्रोतात आणलं पाहिजे. तर सध्या आता बघा, पूर्वी कसं होतं की एखादा लेख असेल किंवा वृत्तपत्र किंवा दिवाळी अंकातूनच प्रकाशित होत होता. तर ते लेखक आपले जे आहे ते गावची त्यांना प्रसिद्धी नव्हती किंवा त्यांच्या लेखाला महत्त्व द्यायचं जे काम आहे ते कोल्हापुरी साहित्य साज या मासिक अंकातून आम्ही देत आहोत. पुस्तक स्वरूपात संवेदना दिवाळी अंक. तर या वर्षीचा पहिलाच संवेदना दिवाळी अंक आम्ही प्रकाशित केला. थोडा वेळ झाला यावेळी, परंतु एक आकर्षित असा दिवाळी अंक आम्ही प्रकाशित केलेला आहे, ज्याला अख्ख्या महाराष्ट्रभरातून त्याचा प्रतिसाद आलेला आहे. आणि दिवाळी अंक 2025 हा आम्ही मागे टेबल आहे, तुम्ही घेऊ शकता, विकत घेऊ शकता. झोका कथास्तू राज्यस्तरीय कथा स्पर्धा. ह्या स्पर्धा तीन याच्यामध्ये झाल्या. आता तिसरं पर्व जे आहे ते आता झालं. त्याचा कथा पण अख्ख्या राज्यभरातून बऱ्याच कथा आलेल्या. तर त्याच्यातून 19 कथा, दुसरा पर्व आणि तिसऱ्या पर्वच्या कथा ज्या आहेत 1, 2, 3 नंबर जे आलेले आहेत ह्या दिवाळी अंकामध्ये आपल्याला वाचायला मिळतील. गडे आपला गाव बरा निबंधमाला हा याच उपक्रमातून मी या संवेदनाशी जॉईन झालेलो आहे. तर आपला गडिंग्लज, आजरा, चंदगड आणि बोधगड या तालुक्यातून प्रत्येक गाव वाईज 180 निबंध आपल्याकडे आले. तर 1886 ला एक गॅझेट झालेलं कोल्हापूरचं, त्याच्यामध्ये सगळी माहिती होती, परंतु गाव वाईज कोणाकडे माहिती नाही. आपण गुगल जरी केलं तरी गाव वाईज कोणाकडे माहिती नाही. परंतु ती माहिती आम्ही संवेदना फाउंडेशनच्या गड्या आपला गाव माध्यमातून 180 गावांचा जवळपास निबंध आपल्याकडे आलेला आहे. तर हा निबंध आलेला आहे. तर हे आपण याचं तालुका वाईज आपण याचं प्रकाशन करणार आहोत.
साहित्य संवाद, प्रतिभावंत लेखकांची थेट संवाद. तर हा उपक्रम आम्ही ऑनलाईन घ्यायचो. त्याच्यामध्ये प्रतिभावंत लेखकांचा संवाद घ्यायचो. त्यांचे पुस्तक किंवा त्यांचे जी कविता असेल ते वाचून त्यांच्याशी संवाद घेऊन आम्ही आमचे साहित्यिक जे आहेत त्यांच्यात ते ऑनलाईन जॉईन व्हायचे आणि हा सुरू आहे आपला वाचन कथा अभिवाचन झोका घे भरारी युट्यूब चॅनल. झोका घे भरारी युट्यूब चॅनल हे जवळपास 40,000 त्याचे सदस्य आहेत. तर याच्यामध्ये आमच्यातले साहित्यिक कवी असतील तर ते अभिवाचन करतात आणि हे अख्ख्या महाराष्ट्रभर संवेदना फाउंडेशन अख्ख्या महाराष्ट्र घेऊन जाण्याचं काम या युट्यूब चॅनलवर होत आहे. काव्य वाचन कार्यक्रम डोंबिवली. तर शब्द मनातले हा कार्यक्रम आम्ही ऑक्टोबरमध्ये घेतला डोंबिवली येथे. तर याच्यामध्ये आपले जे कवी होते त्यांनी काव्य वाचन केलं. दिवसभर हा कार्यक्रम छान चालला. साहित्यिकांचे संमेलन उत्तूर येथे जवळपास 30 एक साहित्यिक आले. त्यांनी पण दिवसभर कविता कथा वाचन करून आपला संमेलन पार पाडलं. आता हा आहे आपला रोड मॅप 2026. त्याच्यामुळे हा जर आपण म्हणजे मनपूर्वक ऐकूया आणि याच्यावरती आपण डिस्कशन करूया. प्रकाशन हाऊस आज साहित्यिक आमच्या साहित्य संमेलनाच्या या उपक्रमामार्फत 850 साहित्यिक आहेत. बरंचसं साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे परंतु ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. मी एन डी पाटील सर कृपया आपण पण या. नंतर झाला तो म्हणजे बक्षीस वितरण समारंभ. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या लोकांना बक्षिसं देण्यात आली त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी. आणि त्यानंतर मग मी थोड्याशाच क्लिप घेतलेल्या आहेत. जास्त काही मी शूट केलेलं नाही. ते तुम्ही बघा. संवेदना फाउंडेशनला सक्रिय सहभाग झालेला आहे आणि मीटिंग संपल्यानंतर सगळ्यांना मस्त असं जेवण देण्यात आलं आणि हे सगळं जेवण होतं. सगळ्यांनी मनसोक्त जेवणाचा आनंद घेतला. थोडा लेट झाला होता पण सगळे जेवले. ही अशी होती आमची आगळी वेगळी AGM. आता तुम्ही म्हणाल AGM मध्ये असं काय, कारण तसं बघायला गेलं तर AGM मध्ये कुणी काय किती पैसे खाल्ले आणि कुणी काय केलं याच्यावरती चर्चा होते. आणि मागच्या वर्षात तुम्ही असं केलं आणि पुढच्या वर्षात तुम्ही तसं करणार आहात याच्यावर चर्चा होते. पण या AGM मध्ये ही वेगळी AGM असण्याचं कारण एवढंच की यामध्ये तुमचे विचार तुम्ही मांडताय. आपलंच घरदार, आपलाच संसार, आपलीच मुलं आणि आपलंच सगळं आपलंच न करता सगळ्यांच्यासाठी काम करण्याची जी संवेदना आहे ती आमच्या संवेदनामध्ये आहे. संवेदना फाउंडेशनमध्ये आहे. आणि हे आगळं वेगळं फाउंडेशन आपल्या आजरा तालुक्यामध्ये आमच्या भागामध्ये चालू झालेलं आहे आणि याचाच खरंच तर अभिमान वाटतो. आणि मला माहिती आहे व्लॉग खूप मोठा झाला आहे आणि आत्तापर्यंत तुम्ही जर हा व्लॉग बघितला असेल, मी जास्त काही पुढे हे करणार नाही कारण पुढचा व्लॉग पण आमच्या AGMचाच भाग एक आहे त्यामुळे त्यामध्ये मी तुमच्याशी शेअर करेन. पण हा व्लॉग तुम्ही बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हो, आमच्या AGMचा वेगळ्या AGMची जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर देखील करा. सो पुन्हा भेटू नवीन अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.